राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य हवं की औरंगजेबाच्या विचारानं चालणारं, हिंदुत्वाचा द्वेष करणारं की सनातन धर्म परंपरेचा वारसा चालवणारं, श्रीराम मंदिराला विरोध करणारं की मंदिर साकारून संस्कृती जपणारं सरकार असावं, हे तुमचं एक मत ठरवणार आहे। त्यामुळे विचारपूर्वक मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। इचलकरंजी इथं झालेल्या झंझावात सभेमध्ये ते बोलत होते। खासदार राहुल गांधी यांच्या 4 पिढ्यांनाही काश्मीर भारतापासून वेगळं करता येणार नाही आणि 370 कलमही ते पुनर्स्थापित करू शकणार नाहीत, असंही त्यांनी ठणकावलं। विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ इचलकरंजीत झंझावात सभा पार पडली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून सभेला प्रारंभ झाला। विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही म्हणून ते संविधान बचावाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करत आहेत। मात्र महायुती संविधानाचं रक्षण करत असून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगत आमदार प्रकाश आवाडे यांनी भविष्यात माझ्यासह राहुल आवाडे, सुरेश हळवणकर असे ट्रिपल इंजिन इचलकरंजी आणि परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, अशी त्यांनी ग्वाही दिली। 70 वर्षात राम मंदिराचा प्रश्न सुटला नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंदिर मशिदीचा प्रश्न सुटला आणि श्रीरामाचं भव्य मंदिरही उभारलं। मात्र वोट बँकेची भीती असल्यानं शरद पवार आणि त्यांची कंपनी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला आली नाही। संसदेमध्ये 370 कलम हटवण्याबाबत प्रस्ताव मांडल्यावर खासदार शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीवाले वोट बँकेला घाबरून कावकाव करत रक्तपाताची भाषा करत होते। मात्र 370 कलम हटवल्यावर एक दगडही पडला नाही, कारण आम्ही वोट बँकेला घाबरत नाही। कोणाची हिम्मत नाही काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याची आणि राहुल गांधी यांच्या 4 पिढ्या देखील 370 कलम लागू करू शकणार नाहीत, असं नामदार अमित शहा यांनी ठणकावलं। कांग्रेस पार्टी नेशनल कॉन्फ्रेंस के साथ प्रस्ताव पारित करती है कश्मीर में कि हम धारा 370 को वापस लाएंगे। राहुल बाबा, महालक्ष्मी मां की भूमि पर कहकर जाता हूं, कान खोल कर सुन लो, आप तो क्या, आपकी 4 पीढ़ी भी 370 वापिस नहीं ला पाए। अभी अभी कर्नाटक में वहां के वक्फ बोर्ड ने गांव के गांव वक्फ की संपत्ति घोषित कर दी। किसानों की भूमि, घर, गांव, मंदिर, पंचायतें सारे वक्फ को दे दिया। पवार साहब, जितना है उतना जोर लगाकर रखो, वक्फ के कानून में हम सुधार लाएंगे और इसको सुधार कर रखेंगे। औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणाला, अयोध्येतील राम मंदिराला आणि 370 कलमला, 3 तलाकला आणि वक्फ कायदा सुधारणा करण्याला विरोध करणारे औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांसोबत राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघातही त्यांनी केला। भाइयों बहनों, ये विकास अघाड़ी का नाम ही विकास अघाड़ी है, ये विनाश अघाड़ी है। इनका विकास से कोई लेन देन नहीं। हमारे दोनों प्रत्याशी को जिता दीजिए, कोल्हापुर में टेक्सटाइल पार्क लाने का काम नरेंद्र मोदी जी करेंगे और पूरे कपड़ा उद्योग के लिए कपास की खेती से लेकर एक्सपोर्ट तक की पूरी इकोसिस्टम एक कोल्हापुर की अलग अलग तहसीलों में बनाने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी। विरोधक महाविकास आघाडी बॅनरखाली एकत्र आले असले तरी त्यांचा विकासाशी काहीही संबंध नाही। भविष्यात विकासाला गती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। सभेला माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार शशिकला जोल्ले, राहुल आवाडे, महायुतीचे हातकणंगले विधानसभेचे उमेदवार अशोकराव माने यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख उपस्थित होते।